गुंड गजा मारणे पार्थ पवारांच्या भेटीला राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित। गजा मारणे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि माजी नगरसेविका जयश्री मारणे या देखील उपस्थित होत्या। त्यामुळे जयश्री मारणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईनवर जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी एकतर शिगेला पोहोचलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे मोठे मोठे शहरातील गुंड आहेत त्यांना राजकीय वरदास्त आहे का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। गजा मारणे हा पुण्यातील नामांकित गुंड आहे। त्याच्यावरती यापूर्वी खुनाचा प्रयत्न, खंडणी अनेक गुन्हे जे त्या अशा प्रकारे त्याच्यावरती नोंदवलेले आहेत। मोक्का अंतर्गत कारवाई देखील केलेली आहे त्याच्यावरती। तळोजा कारागृहामध्ये देखील तो काही दिवस जो आहे तो जेलमध्ये होता। त्यानंतर देखील त्यांनी एक भव्य रॅली काढलेली होती। त्यानंतर पुन्हा त्याला पोलिसांनी जे ते ताब्यामध्ये घेतलेलं होतं। या सगळ्या प्रकारामुळे गजा मारणे चर्चेमध्ये असतानाच गजा मारणे आता जो आहे तो अजित पवार गटाच्या पार्थ पवार यांना भेटलेला आहे। त्यामुळे अजित पवार गटामध्ये पुन्हा एकदा गजा मारणे जातोय की काय अशी शंका उपस्थित होते। कारण का गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता। त्यावेळेस भाजपने मात्र त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेऊन अशा प्रकारे गुंडांना वरदास्त राष्ट्रवादी का देते असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला होता। परंतु काही दिवसांपासून जो आपल्याला राजकीय पॅटर्न पाहायला मिळतोय, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये सातत्याने अशा प्रकारे जे गुन्हेगार आहेत त्यांना राजकीय वरदास्तातून राजकारणामध्ये प्रवेश मिळतोय। अगदी शरद मोहोळ जो की काही दिवसांपूर्वी त्याचा खून झालेला होता, त्याची पत्नी देखील भाजपमध्ये गेल्याचं काही दिवसांपूर्वी समजत होतं। त्यानंतर भाजपच्या महिला संघटक म्हणून देखील त्यांना जबाबदारी देण्यात आलेली होती। त्यानंतर आता गजा मारणे जो आहे अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।